जसं म्हणायचे की माझ्याकडे घरच नाही मुंबईत राहायला, त्यामुळे मी सरकारी भवनात शोधले आले. पण आता असं समोर येतं, त्यांनी शपथपत्र निवडणुकीवर दिलं होतं, त्यांच्याकडे आलिशान घर आहे गोरेगावच्या तिथं बीचवरती. हे मला ते असं असताना ते कुठे राहायचे, कुठे राहतात, काय मला याच्याबद्दल काही कल्पना नाही. आणि हे घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही. ज्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याचा त्याचा सरकार आहे, त्यांचं सरकारी बंगल्यात राहतात, सरकारने काय करायचं हा सरकारचा निर्णय. मात्र साहेब मंत्रिपद सोडून 5 महिने झाले तरी देखील ते बंगला सोडायला तयार नाही. हा काही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा विषय आणि चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि मला त्याच्यात काही इंटरेस्ट आहे. नाशिकमध्ये साहेब एका गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पर्दाफाश केलेला आहे. एकाच व्यक्तीच्या 3-3 नावाने वोटर आयडी कार्ड जे आहे ते समोर आले आहे. या घोटाळ्याचा हा एक भाग आहे का, जिथं आपण अहो हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे. हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे. मतं कापणं, मतं ऍड करणं. 76 लाख मतं 5 महिन्यात ऍड होऊ शकतात का? 5 वाजल्यानंतर 15% मतदान अधिकचं होऊ शकतं का? हे सगळे प्रश्न विचारून कंटाळलो मी. पण देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की बाबा यापूर्वी देखील ज्या इलेक्शन झाले म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये त्यावेळी देखील उलट 5% वाढ झाली होती, आमच्या कालावधीमध्ये ती 4% वाढ झाली आहे. त्यांचा असा दावा आहे की 18 वर्षाच्या पुढचे जे मतदार आहेत किंवा त्या बाउंड्रीवरती असतात तर ते मतदार 6 महिन्यामध्ये मतदानासाठी योग्य होतात आणि आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी जी आहे ती सुरू ठेवली, त्यामुळे हे मतदार वाढलेलं आहे किंवा असं त्यांचं 76 लाख मतं लोकसभेच्या आधी 5 वर्षामध्ये काही हजारोनी मतं ऍड होतात आणि शेवटच्या 4 महिन्यामध्ये 76 लाख मतं ऍड होतात. हा योगायोग नाही. जिवंत व्यक्ती जो आहे तो त्याची जिवंत व्यक्ती असलेल्याचं मृत